जिंदाबाद, अग्निसेना जिंदाबाद। कैलाश काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कैलाश काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अग्निसेना जिंदाबाद। कोण बोलते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण बोलते देणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठी तुम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलाय? आम्ही गेले 4 वर्ष महानगरपालिकेमध्ये पेपरवर्क करून करून दमून गेलो। महानगरपालिका झोपलेली आहे, झोपेचं सोंग घेऊन झोपलेली आहे ती। ते आम्हाला दाखवते की आम्ही झोपलो, आम्हाला काहीच कळत नाही। गेले 4 वर्ष जर आम्ही पेपरवर्क करतोय तर महानगरपालिका आमच्या फेरीवाल्यांना न्याय का देत नाही? 2014, 2015, 2016 असे आमचे जर सर्वे झालेले आहेत तर आमच्या फेरीवाल्यांना लायसन का दिलं जात नाही? आमचं वारंवार हेच महानगरपालिकेला सांगणं आहे की जी ट्रॅफिकची समस्या जरी आहे ती ट्रॅफिकची समस्या आम्हाला सुद्धा वाटते की कमी व्हावी। आम्हाला सुद्धा वाटते की ज्या अनधिकृत गाड्या लागतात किंवा अनधिकृत जे धंदे बसतात त्या हटले जावं, आम्हाला सुद्धा हे वाटते। पण कधी होणार ह्या सगळ्या गोष्टी की जेव्हा ज्यांचे सर्वे झालेले आहेत त्यांना तुम्ही लिगली लायसन देणार आणि त्यांच्या गळ्यात आयडी येणार, त्या रांगेत तुम्ही त्यांना त्या नियमानुसार, तुमच्या नियमानुसार तुम्ही बसवणार, तेव्हा तिकडच्या सगळ्या समस्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या संपणार। पण महानगरपालिका ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतच नाहीयेत। पण संध्याकाळच्या वेळेला तुमचेही काही लोक मध्ये रस्त्यामध्ये बसतात, त्यासाठी आमचं म्हणणं तेच आहे, आम्ही वारंवार तेच सांगतोय की जिथपर्यंत महानगरपालिका लायसन देऊन नियमप्रमाणे बसवत नाहीये तिथपर्यंत ह्या सगळ्या समस्या संपणार नाहीयेत। पालिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक जागा उपलब्ध केली, त्या जागेवर तुम्ही जात नाही ना, आम्ही आज जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा ब्रिज नसताना म्हणजे त्याच्या अगोदर पासून लोक बसतात। हे आमच्या आजी आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्यांचं वय आता एवढं आहे तर त्याच्या अगोदर पासून म्हणजे 2 रुपये पावती, आमच्याकडे पावती सुद्धा आहे, म्हणजे कधीपासून बसता, जेव्हा ब्रिज नव्हता, जेव्हा 2 रुपये महानगरपालिकेची पावती होती तेव्हापासून आमची लोक बसतात। मग जर एवढ्या पूर्वीपासून आम्ही बसून, हे बघा हे 2 रुपये पावती आहे, 2 रुपये पावती असून तेव्हापासून बसतात तर आम्हाला का आमचा हक्क भेटत नाहीये? आणि राहायला आम्ही बोलतोय ना की ट्रॅफिकची समस्या असू द्या किंवा आमची लोक सुद्धा असतील ना, चुका करत असतील ना, पण कधी या सगळ्या संपणार? जेव्हा महानगरपालिका पुढे येऊन जर लोकांना लिगल बसवणार, लायसन देणार आणि त्यांच्या कायद्याने बसवणार तेव्हा ह्या सगळ्या समस्या दूर होणार। कुठेतरी समोर पोलीस चौकी सुद्धा आहे, जर एवढी तिकडे ट्रॅफिक होते ह्याच्यासाठी कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका हे दोन्ही जिम्मेदार आहेत। आता तुम्ही कधीपर्यंत इथे बसणार? जिथपर्यंत आमचे सगळे हक्क, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इकडेच असणार।